मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक, मराठा लग्न अक्षदा. मराठा लग्न अक्षदा नेमकं काय आहे, याच्या कार्यपद्धतीविषयी आणि हेतू, उद्देश आणि भूमिका याबद्दल स्पष्टता किंवा पारदर्शीपणा असणं आवश्यक असतं. प्रत्येकाची कार्यपद्धती ही ठरलेली असते. मराठा लग्न अक्षदा हे नेमकं काय आहे? अनेकांचा असा समज होतो की बा आमचे व्हिडिओ बघून मराठा लग्न अक्षदाकडे नोंदणी केली म्हणजे आपलं लग्न कुठेतरी जुळेल. मोठ्या आशेने आस्थेने लोक चौकशी करत असतात, विचारपूस करत असतात, फोन करत असतात आणि सामान्यपणे आपलं स्वतःचं काम करत असताना साहजिकच त्या फोन कॉलचा त्रास होतो. तर असो, मराठा लग्न अक्षदाचा जी काही स्थापना झालेली आहे तर ही मराठा सेवा संघाच्या विचार प्रेरणेतून झालेली आहे. जवळपास 4.5 वर्षापूर्वी मराठा लग्न अक्षदा आम्ही एक सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप सुरुवातीला तयार केले होते आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशनची निर्मिती केली. प्ले स्टोअरला हे मराठा लग्न अक्षदा ॲप हे मोफत पूर्णपणे उपलब्ध आहे. पाणपोई लावून पुण्य मिळवायचं की पाण्याचा वापर करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विवाह ही संस्कृती असेल, संस्कार असेल तर मध्यस्थ हा त्याच्यामधला एक प्रमुख दुवा असतो आणि तो जपला गेला पाहिजे. मग त्या विवाहाचा आपल्याला संस्कार म्हणून ठेवायचं की त्याचा व्यापार बाजार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. समाजामध्ये लग्न जुळत नाहीत या उद्देशाने अनेक जण फसवणूक करण्यासाठी तत्पर आहेत. लोकांच्या अडाणीपणाचा, अगतिकपणाचा, भोळेपणाचा फायदा घेत आहेत जे मध्यमवर्गीय गोरगरीब आहेत. तर अशांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करत आहेत. मग ती फसवणूक 100 रुपयापासून असेल तर लाखापर्यंत असेल. फसवणुकीचे वेगवेगळे फंडे, वेगवेगळे प्रकार आहेत. 3-4 वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्यांना फोन कॉल्स येऊन गेले असतील की तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का, आणि विशेषतः हे फोन मुलीचेच येत होते. 2,000-3,000 भरा. आणि ह्या मुली ज्यावेळेस आम्ही असं म्हणत होतो किंवा आम्ही स्वतःला मर्द म्हणत असताना हातामध्ये बांगड्या भरवलेल्या मुली जर आमचे लग्न जुळवत असतील तर मग आमच्या स्वतःच्या मर्दानगींवर संशय व्यक्त का करू नये असे प्रश्न आम्ही त्यातून उपस्थित केले होते. मात्र लोकांच्या डोक्याला डोकं लागत नाही. त्याच्यामध्ये चित्रविचित्र प्रश्नही आम्हाला प्रतिप्रश्न लोकांनी केले. असो, ती ज्याची त्याची पद्धती असते. आमची हेतू, उद्देश, भूमिका ही स्पष्टपणे आणि पारदर्शीपणे ठरलेली आहे. याच्यामध्ये मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. एक मोफत सेवाभाव म्हणून आम्ही याला रन करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र काही गोष्टींचा होत असलेला अनावश्यक त्रास यामुळे आम्ही याच्यावर काही बंधनं आणलेली आहेत. आपण एवढं गतिमान झालेलो आहोत की आपल्याकडे आता एखादं जर निवेदन असेल 5 मिनिटाचं किंवा 7 मिनिटाचं तर ते पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. आणि सगळं आपण एवढं फास्ट झालेलो आहोत की व्हिडिओ आपण बघत नाही आणि दिवसभर आपण रील्स ह्या स्क्रोल करत असतो. 10-10, 15-15 सेकंडच्या त्या रील्स आपण पाहत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या हार्मोन्समध्ये काय कॉन्ट्राडिक्शन होतं याची आपल्याला काही तमा नसतं. आणि मग ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आणि मग ह्या गोष्टीचा कुठेतरी आपल्या बरीच लोक गैरफायदा घेतात. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर हा अलीकडच्या काळामध्ये वाढत आहे आणि या उपक्रमासाठी एक आपलं स्वतःचं मोबाईल ॲप्लिकेशन असलं पाहिजे. आमचं एक स्वतःचं हे यूट्यूब चॅनल आहे ज्या माध्यमातून आम्ही विवाह फसवणुकीपासून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतो. वारंवार आणि सातत्यानं आम्ही सांगत असतो की आम्ही कुणाचेही विवाह जुळवत नाही किंवा कुणाचे विवाह आमच्या माध्यमातून जुळत असतील तर आम्ही त्याचं कुठेही श्रेय घेत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही. केवळ समुपदेशन आणि मार्गदर्शनपर व्हिडिओ आणि लोकांना फसवणुकीपासून सावध करणे या उद्देशानं आम्ही हा प्लॅटफॉर्म रन करतोय. आधुनिक पद्धतीचा अवलंब आपल्याला जास्तीत जास्त कसा करता येईल या माध्यमातून, तर त्या पद्धतीनं आम्ही त्याचं एक उद्दिष्ट लक्ष ठेवून मार्गक्रमण करत असतो. सुरक्षित आणि एक विश्वासार्ह पद्धतीने विवाहाची एक जुळवाजुळव करण्यासाठी आम्ही काही व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले आहेत. आणि मग याच्यामध्ये होतं काय की आपला हेतू, उद्देश, भूमिका हे सगळं प्रामाणिक असतं. मात्र त्याच्यात अनावश्यक कचरा सुद्धा येत असतो. म्हणजे 90% 95% लोक ही चांगली असतात, मात्र 4-5% ही कुठंतरी फसवणुकीच्या उद्देशानं आलेली असतात. तर अशा लोकांना आवर घालणं कुठंतरी अवघड जातं आणि मग याचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे हेही थोडंसं अवघड गोष्ट आहे. तर ही मराठा लग्न अक्षदाबद्दलची ही माहिती आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक लिंक देत आहोत. मराठा लग्न अक्षदाची नेमकी कार्यपद्धती कशी आहे त्याच्यासाठी आपण 5 मिनिटाचा वेळ काढला पाहिजे. आणि
ते पाहिलं पाहिजे. मराठा लग्न अक्षदाची जी काही सुरुवातीला आम्ही स्थापना केली होती, तर जवळपास 2020मध्ये मराठा सेवा संघाची जी काही मंडळी आहे, तर एक वैचारिक फराळ या कार्यक्रमातून एक चर्चेला आलेल्या विषयानुसार आम्ही ही स्थापना केली की समाजामध्ये अनेक मुलामुलींचे लग्न होतात, एकतर लग्न होत नाही आणि झाले तर ते टिकत नाहीत आणि मग त्यांचे कुठेतरी वाद होतात. तर ते वाद मिटवण्यासाठी आपण आपल्या ओळखीच्या नातेवाईकातील याच्यासाठी आपण त्यांचा पुन्हा सामोपचार करून आणण्यासाठी पुढे आलं पाहिजे. काही दिवस आम्ही ते काम केलं, मात्र आपापल्या कामाच्या व्यस्ततेमुळे ते बंद पडलं आणि त्यानंतर मग आम्ही मराठा लग्न अक्षदाची सुरुवात केली. या माध्यमातून 400-500 लग्न आतापर्यंत जुळलेले आहेत, मात्र त्याची पद्धती वेगळी आहे. ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक देत आहोत. 5 मिनिटाचा वेळ असला तर तो व्हिडिओ नक्की पाहावा. आणि आमचं एक शेवटचं निवेदन आहे की हा पहिल्यांदा गैरसमज काढून टाकला पाहिजे की एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले किंवा नोंद केली म्हणजे आपलं लग्न जुळतं, असं होत नाही. ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर एखादी ऑनलाईन खरेदी करण्याइतकं विवाह जुळवणं हे सोपं नसतं, हे आम्ही वारंवार सांगत असतो. तर हा गैरसमज मनातून काढून टाका. आपण सगळे मिळून सामूहिकपणे प्रयत्न करू, मध्यस्थ दुवा हा जपण्याचा प्रयत्न करू आणि एकमेकांना सहकार्याच्या भावनेतून आपण सगळेजण जर समोर आलो, एखादा जर व्हॉट्सअपचा ग्रुप असेल आणि प्रत्येकजण जर म्हटला की मी त्याचा ॲडमिन बनतो आणि आपण आपल्या ओळखीच्या 4-4, 5-5 मित्रांना जर त्याच्यामध्ये जोडलं, एकमेकांसोबत इंटरॅक्ट झालं, परस्पर संवादी बनलं, तर त्यातून लग्न जुळण्यासाठी मदत होते. हा आमचा अनुभव आहे. मात्र आपण काय झालो की अलीकडच्या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये डिपेंडंट बनलेलो आहोत, परावलंबी बनलेलो आहोत, दुसऱ्यावर अवलंबून झालेलो आहोत. म्हणजे जी काही आपली मूळ परंपरा संस्कृती आहे तर ती आपण कुठेतरी दुसऱ्यावर अवलंबून ठेवलेली आहे, त्याच्या अधीन झालेलो आहोत. तर ह्या गोष्टी थांबवणं शक्य नाही. बऱ्याच जणांना ही वायफळ बडबड वाटते, कारण तशा प्रकारच्या कॉमेंट्स आम्हाला येतात. यातून आमचा कुठलाही उत्साह कमी होणार नाही. आमची जी काही कार्यपद्धती आहे ती चालूच राहणार आहे. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.